नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आजचा व्हिडिओ आपला असणार आदिवासी आयुक्तालय विभागामध्ये जी चौकीदार पदासाठी जाहिरात आली, मग त्या पदासाठी काय काय वेतन श्रेणी असणार, त्यांना ड्युटी अवर्स किती असणार, त्यांचा प्रमोशन किती वर्षाने होतो की नाही, की एकाकी पद आहे की प्रमोशन नंतर शिपाई होतं चौकीदारवरून, या सगळ्या बाबी तुमच्या आत्ताच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे म्हणजे कुठलीही नोटिफिकेशन असेल, चौकीदारच नव्हे तर इतर कुठलीही भरती असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा शिक्षक भरती असेल, MPSC असेल, कुठलीही गड्डची भरती असणार, त्याबद्दल तुमचा ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुठलीही नोटिफिकेशन असेल तुम्हाला फटकन येऊन जाणार। कारण चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बटन आहे ती प्रेस करून ठेवा, कारण तुम्हाला फटकन तुमची माहिती जी काही असेल ती थेट भेटून जाणार। अजून एक सांगायचं आहे की टेलिग्राम चॅनलचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तो पण जॉईन करा तुम्ही, तिथे सुद्धा आपल्या माहिती टाकलेल्या असतात। चला तर सुरू करू की आत्ताच्या या व्हिडिओमध्ये काय काय नोटिफिकेशन आहे आणि काय आज आपण बघणार। बघा, चौकीदार पदाची 8वा वेतन लागू झाला 1 जानेवारी 2026 पासून, त्यानुसार किती पगार असेल तुम्हाला 8व्या वेतनमध्ये, ठीक आहे। 8व्या वेतननुसार 1 जानेवारी 2026ला लागू झाला, मग पगार किती येणार इन हँड, सगळ्या गोष्टी क्लिअर होईल। फिटमॅन फॅक्टर किती ठरेल, आजची लास्ट डेट आहे, पगारावर काय फरक पडणार आहे। त्यानंतर प्रमोशन किती वर्षानं होतं, त्यानंतर पेपर कधी असणार आता चौकीदारचा, ह्या सगळ्या बाबी आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार। लय वेळ झाला। अजून एक महत्त्वाचं सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना ते पटल, मी पेपर सेट आहे आपल्याकडे 5 पेपर सेट असणार आहे, ते 5 पेपर सेट तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये असेल। आपली काय बॅच नाही आहे आणि पेपर सेट म्हणजे एकदम सटीक त्याच पॅटर्ननुसार तुम्हाला 70 ते 80% पेपरला प्रश्न असणार, एवढी गॅरंटी आहे। आणि माझा परिचय, मी सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट कर्मचारी आहे, मागील 7-8 वर्षापासून एक्झाम दिल्या, म्हणजे स्वतः प्रिपेअर केलं आणि त्या अनुभवावर आपण पेपर सेट तयार केले। GMCची जी भरती होती आत्तापर्यंत, मुंबई, पुणे, सांगली, मिरज, सोलापूर, यामध्ये आत्तापर्यंत आपले 70 विद्यार्थी लागले GMCमध्ये। हेच पेपर पॅटर्न आपण त्याच पॅटर्ननुसार दिले होते आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सुद्धा पेपर पॅटर्न भेटेल, ज्यांनी अगोदर GMCचा पेपर घेतला असेल आणि आता परत पाहिजे असेल त्यांना सुद्धा ते पेपर भेटेल। 99 रुपयामध्ये आहे। 78 75 03 41 27 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला पेपर सेट PDF स्वरूपात भेटेल। चला व्हिडिओला सुरुवात करू। काय असणार आजचा मुद्दा, तर सगळ्यात आधी चौकीदार पदाचं 8व्या वेतननुसार किती पगार होणार। बघा, बेसिक पे किती आहे यांना, 15,000 आहे, 47 पर्यंत आहे। 15,000 बेसिक म्हणजे इन हँड तुम्हाला ग्रामीण भागाच्या ठिकाणी जरी असला, तालुक्याच्या ठिकाणी तरी सुद्धा तुम्हाला 26,000 इन हँड येणार। किती, 25,500 ते 26,000 इन हँड तुम्हाला पगार येणार, असं नॉर्मली आत्ताच्या 7व्या वेतन आयोगानुसार, ठीक आहे। जर 8वा वेतन आयोग लागला तर पगार किती होणार, तर तुम्हाला जर आत्ता 15,000 आहे, 8व्या वेतन आयोगामध्ये काय होणार, फिटमॅन फॅक्टर ठरवणार। फिटमॅन फॅक्टर काय असतं की पगाराची, आता उदाहरणार्थ 2016ला ज्यावेळेस 7वा वेतन आयोग लागला होता त्यावेळेस फिटमॅन फॅक्टर 2.57 होता, 2.57 म्हणजे 2.57। याचाच अर्थ जो बेसिक असतो त्याला तेवढं गुणाकार करायचं असतं। मग 15,000 जर बेसिक असेल गुणिले 2.57 करा, किती होतोय, 15 दोन्ही 2.5 पट पकडा, सपोज 2.5 पट, 15 दोन्ही 30 आणि 7.5 किती, 37,000, किती 37,000 एवढी तुमची काय झाली होती, म्हणजे त्यावेळेस 7,000 काहीतरी बेसिक होती, 7 वरून 15 झाले काहीतरी होतं, पण त्यावेळेस 2.57 फिटमॅन फॅक्टर होतं। मग आता 2.57 2016ला लागू झाला, मग आता किती, त्यापेक्षा जास्तच असणार, जवळजवळ 2.86 असेल किंवा 3 असणार, किती 3 असणार। जर आपण 3 पकडलं तर पगार किती होणार, 15,000 तुमचा बेसिक आहे गुणिले 3 करा, किती होतं, 15 3 45,000 बेसिक, त्यामध्ये DA 0 होऊन जातं आणि HRA जो असतो, ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतं, म्हणजे 45,000 बेसिक सॅलरी झाली आणि अदर जे झाले भत्ते वगैरे मिळून तुम्हाला इन हँड जवळजवळ 60 ते 65,000 इन हँड येणार। 60-65,000 इन हँड जे तालुका आणि म्हणजे मेट्रो सिटी सोडून ज्या ठिकाणी जॉब करत आहे त्यांना,
जे व्यक्ती मेट्रो सिटीमध्ये असेल त्यांनी 8 ते 10,000 रुपये जास्त ह्यांच्यापेक्षा पकडायचे. ठीक आहे. म्हणून मित्रांनो, अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. पगार खूप जास्त आहे, मग तुम्ही लागल्यावरच हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लागू होतात. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागेल. पेपर सेट पाहिजे असेल, परत सांगतो, 78 75 03 41 27 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला पेपर मिळेल. गॅरंटी देतो 70 ते 80% त्याच पॅटर्ननुसार तुम्हाला गड्डचा पेपर दिसेल तुम्हाला स्क्रीनवर. ठीक आहे. हे झालं पगाराबद्दल. मग आता दुसरा प्रश्न आहे की कधी होणार पेपर, कधीपर्यंत होणार? तर पेपर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचा पेपर होऊन जाणार. जुलैच्या दुसऱ्या म्हणजे 15 तारखेपर्यंत तुम्हाला पेपर येईल. म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येईल हॉल तिकीटची, आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचा पेपरची जाहिरात येऊ शकते. ठीक आहे. मग आता बघणार आपण, हे झालं. मग आता बघणार की याला काम काय असतं चौकीदार पदाला. बघा, चौकीदार पदाला काम काय असतं. ठीक आहे. तर चौकीदार पद हे ज्यावेळेस एखादा शासकीय इमारत, आश्रमशाळा, ह्या हॉस्टेल वगैरे असतात त्यावर हे पदं असतात. मग त्यांचं काम काय असणार बघा, तर शासकीय इमारतीची सुरक्षा, म्हणजे कोण आजूबाजू देखरेख करणे. तुम्ही बघता हॉस्टेलमध्ये असतं, वॉचमॅन असतं, परमनंट असतं किंवा टेम्परवारी असतं. मग त्यांची शासकीय इमारतीची देखभाल करणे. रात्रपाळी असते, गस्त लावणे, म्हणजे नाईट शिफ्ट असतं. नाईट शिफ्टमध्ये सुद्धा इकडे तिकडे फिरणं असं बोलतात, पण कोण काही करत नाही एवढं. ठीक आहे. त्यानंतर तिथल्या शासकीय मालमत्तेची संरक्षण करणे, मालमत्ता जी काही असेल तिथे म्हणजे चोरी वगैरे जाऊ देणं नाही. त्यानंतर आहे प्रवेशास नियंत्रण ठेवणे, म्हणजे कोण जर आलं तर कुठे चालला बाबा, कशाला आहे, काय काम आहे, हे सगळ्या गोष्टी नोंद ठेवणे एखाद्या रजिस्टरमध्ये. हे सगळं त्याचं काम असते. म्हणजे कोण विद्यार्थ्याला भेटायला आलं, कोण कधी आलं, किती वाजता गेला, हे सगळं रेकॉर्ड ठेवणं. त्यानंतर असते, हे कामं झालं. किती तास ड्युटी, तर 8 तास ड्युटी असते. किती तास? 8 तास ड्युटी असते. त्यानंतर काही ठिकाणी शिफ्टनुसार असते, मॉर्निंग, इव्हनिंग आणि नाईट असतं. असे शिफ्टनुसार सुद्धा ड्युटी असते. आणि त्यानंतर इतर अजून हे झालं त्यांचं काम झालं. आणि त्यांचं प्रमोशनचं काय असतं, तर प्रमोशन नियमानं, प्रमोशन कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये लागा, नियमाने 3 वर्ष सर्व्हिस कंप्लीट पाहिजे. किती वर्ष? 3 वर्ष सर्व्हिस तुमची कंप्लीट असेल तर तुमचा प्रमोशनला विचार होतो. मग 3 वर्ष नियमाने आहे. आता काही काही ठिकाणी काय होतं, 3 वर्षानंतर डिपार्टमेंटली एक्झाम होतो. कन्फर्म डिपार्टमेंटली 3 वर्षानंतर एक्झाम देता येतं तुम्हाला. मग ती एक्झाममध्ये तुम्ही जर क्रॅक केलं तर क्लास 3मध्ये होता, क्लास 4मध्ये जर असाल तर. ठीक आहे. मग 3 वर्षानंतर प्रमोशन झालं असं एक्झाम देऊन. किंवा काही ठिकाणी काय असतं, नियमानं 3 वर्ष असतं, पण 4 ते 5 वर्ष तुम्हाला लागतं. मग प्रमोशन काय म्हणून होणार, तर प्रमोशन तुमचं क्लार्क म्हणून होतं. काय होतं? क्लार्क. आदिवासी विभागामध्ये जे चौकीदारमधून लागले त्यांचं प्रमोशन हे क्लार्क म्हणून 100% होतं. किंवा कार्यालयीन सहाय्यक पद असते, मग ते सुद्धा तुमचं होऊ शकतं, पण गटकं होतं. गड्डवरून गटकं, हे एवढं होतं. आपलं आत्तापर्यंत आदिवासी विभागामध्ये जे तुम्हाला माहिती होती, याच्यावर अजून कुठलीही माहिती नाही, कोण तुम्हाला सांगू पण नाही शकत. पेपर सेट पाहिजे असेल, परत एकदा सांगतो, माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. पेपर सेट भेटेल, फायदा नक्की होणार. धन्यवाद.